आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवण्यात आला आहे। तो म्हणजे विद्याधर पुन्हा आनंदीची छेड काढताना दाखवला आहे। आता विद्याधरने छेड काढले म्हटल्यानंतर युगंधर मालक साहेब विद्याधरला जबरदस्त शिक्षा देणार आहेत आणि मदत करणाऱ्या पोलिसांची चांगली जिरवणार आहेत। त्याचबरोबर आता शिल्पाताई आनंदीवर एवढ्या चिडलेल्या असतात की तिच्या दंडाला धरून खेचत नेऊनच आबांच्या घरी नेऊन सोडणार आहेत। आता आनंदीला अशा प्रकारची वागणूक पाहून आबा कशा प्रकारे रिॲक्ट होणार तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता आनंदीला नेमकी आबांच्या घरी शिल्पाताईंनी का नेऊन सोडलं बरं तेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर आता इथे आनंदी गाडीमध्ये एकटीच बसलेली असते आणि ड्रायव्हर म्हणत असतात, आनंदीताई तुम्ही घाबरू नका, मी इथेच जवळपास कुठेतरी जातो आणि एखादा मोबाईल फोन मिळतोय का पाहतो आणि मालक साहेबांना लगेच फोन करतो तुम्हाला घ्यायला येण्यासाठी। आता आनंदी म्हणत असते, हो हो ड्रायव्हर तुम्ही जा आणि लगेच मालक साहेबांना बोलवून घ्या, मी नाही घाबरणार, मी गाडीत एकटी बसतो। आता इकडे आनंदी बसते म्हटल्यानंतर ड्रायव्हर पटकन फोन लावण्यासाठी जा। आता इकडे विद्याधर हा कस्टडीमधून सुटून बाहेर मोपाट फिरायला लागलेला असतो। आता इकडे हा मित्रांच्या बरोबर चांगली मजाच मारत असतो आणि सोबत एक 2-3 मित्र सुद्धा असतात आणि हे एकत्र टोळीच करून बसलेले असतात। त्यावेळेला आता विद्याधर या मित्रांना म्हणत असतो, तुम्ही असे म्हणत असाल की मी बाहेर कसा बरं असा, तर हा सगळा पैशाचा खेळ आहे, पैशावर हे सगळं जग चालतं। आता हा विद्याधर त्या मित्रांना म्हणत असतो, कुत्र्याला कसं तुकडा टाकल्याबरोबर शेपटी हलवत आपल्या पुढे येऊन उभं राहतं तसंच या पोलिसांचं सुद्धा आहे। आता हा विद्याधर मित्रांना सांगत असतो, कुत्र्याला कसं आपण भाकरीचा तुकडा टाकल्यानंतर शेपूट हलवतच लगेच आपल्या पुढे येऊन उभं राहतं तसंच या पोलिसांचं सुद्धा आहे। 4 पैसे यांच्या तोंडावर फेकले की लगेच आपली सेवा करायला तयार होतात। आता हा विद्याधर असंच सगळं काही पैशाबद्दलच बोलत असतो। तेवढ्यातच आता विद्याधरच्या समोरून ड्रायव्हर जातो। त्यावेळेला आता ड्रायव्हरला पाहून विद्याधर म्हणत असतो, हा तर माझ्या त्या अतिशहाण्या भावाचा ड्रायव्हर आहे की, आणि हा ड्रायव्हर इथे आहे म्हटल्यानंतर माझा तो सावत्र भाऊ इथेच कुठेतरी असणार की, चला मी त्याला पाहतो, स्वतःला लय शहाणा समजतोय काय, मला पोलिसांच्या तावडीत दिलं। आणि आता विद्याधर असं म्हणूनच आसपास इकडे पाहायला सुरुवात करतो। आता याला चांगलीच चढलेली असते, आता हा नशेतच असतो आणि इकडे तिकडे युगंधर मालक साहेबांची गाडी कुठे दिसते का ते शोधायला सुरू करतो। आता इकडे हा विद्याधर चांगला भेलखंडतच गाडी शोधत असतो युगंधरची। आता थोडंसं अंतर चालत गेल्यानंतर रस्त्यावर एक गाडी दिसते आणि हा विद्याधर त्या गाडीकडे पाहायला लागतो। आता पाहतो तर काय त्या गाडीमध्ये आनंदी दिसते। आता हा विद्याधर स्वतःशीच बोलायला सुरू करतो। आता हा म्हणत असतो, मला काय दारूच्या नशेमध्ये सगळीकडे आनंदीच दिसायला लागली की काय, या गाडीमध्ये आनंदी दिसायला लागली मला। आता स्वतःचे डोळे चोळत हा विद्याधर त्या आनंदीकडे एक टक लावून पाहायला सुरुवात करतो। आता पाहतच भेलखंडातच गाडीजवळ जातो आणि पाहतो तर काय खरंच गाडीमध्ये आनंदी असते। आता आनंदीला पाहून विद्याधर चांगलाच चेक्कळलेला असतो, खूपच खुश झालेला असतो, म्हणजे आता त्याला पुन्हा आनंदीचा फायदा घ्यायचा असतो। आता गाडीच्या काचेवर कचकन हात ठेवतच हा विद्याधर हसतच आनंदीला हाक मारतो। आनंदी असं हाक मारल्याबरोबर आनंदीला विद्याधरचा आवाज ओळखतो आणि ती चांगलीच घाबरते। ती म्हणते, कोण आहे बरं? त्यावेळेला विद्याधर म्हणतो, अगं असं काय करतेस, मी तुझा लाडका विद्याधर आहे ना। आता इकडे विद्याधरचं नाव ऐकून आनंदीचा थरकापच उडतो। आनंदी एवढी घाबरते की ती चाचपडत घाबरतच विद्याधरला म्हणत असते, तुम्ही इथे काय करत आहात, तुम्ही बाहेर कसे आलात बरं, तुम्ही माझ्याजवळ अजिबात येऊ नका हं। त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो, अगं असं काय करतेस, एवढ्या दिवसांनी तर चान्स मिळाला आहे, माझी लाडकी नवरी मला भेटली आहे। आता आनंदी एवढी घाबरलेली असते, तिला काय करावं ते सुचतच नसतं। आता इकडे हा विद्याधर एखाद्या पिसळलेल्या जनावरासारखा आनंदीवर तुटून पडणारा असतो। आता दार उघड असं म्हणतच गाडीच्या दारावर चांगल्याच थापा मारायला सुरू करतो। आता आनंदी घाबरतच दुसऱ्या दाराच्या बाजूला घसरते आणि दार उघडते, पटकन वाचवा असं म्हणतच दार उघडून बाहेर पडते। आता हा विद्याधर एकसारखा आनंदी असं करून ओरडतच तिच्या मागे लागलेला असतो। आता इकडे धावत्याला आनंदीला पाहून हा विद्याधर हसतच म्हणत असतो, असं काय तू मला असं दमवणार आहेस। आता हा चांगलाच त्या आनंदीच्या मागे
लागलेला असतो. इकडे आता युगंधर घरी पोहोचलेला असतो आणि येऊन पाहतो तर काय त्याची आई त्याच्यासाठी छानसं लोणचं बनवत असते. आता ते पाहून युगंधर म्हणत असतो, आई हे काय लोणचं बनवत आहेस का? त्यावेळेला त्याची आई हसतच म्हणत असते, हो हो लोणचं बनवत आहे, तुला खूपच आवडतं ना म्हणून बनवत आहे. आता इकडे आई युगंधरला विचारत असते, अरे एवढा का वेळ झाला तुला यायला? त्यावेळेला युगंधर त्याच्या आईला सांगत असतो, अगं आई मी आबांच्या घरी गेलो होतो, ते मांडव परतनीसाठी बोलवलं होतं ना म्हणून तिकडेच गेलो होतो. तर आता आई पटकन युगंधरला विचारते, अरे पण तू आलास, आनंदी कुठे आहे? आनंदीला घेऊन आला नाहीस का? त्यावेळेला आता युगंधर मालक साहेबांना अचानक आठवतं की आनंदी कुठे आहे, आनंदी घरी पोहोचली नाही का अजून, असं आईला विचारताच आई म्हणते, नाही रे ती कुठे आली, तुझ्याबरोबरच येणार होती ना. त्यावेळेला आता युगंधर पटकन म्हणतो, अगं मी तर माझ्या गाडीमधून आलो, तर आनंदी कुठे आहे? आता मालक साहेबांना लगेच आठवतं की आनंदी त्या बंद पडलेल्या गाडीमध्येच आहे. आता युगंधर त्याच्या आईला म्हणत असतो, मी आनंदीला तिकडेच विसरलो वाटतं, असं म्हणतच पटकन आता ड्रायव्हरला युगंधर फोन लावतो आणि गाडी काढायला सांगतो. आता घाईघाईने युगंधर आनंदीला घेण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्याच इकडे आता हा विद्याधर एखाद्या जनावरासारखा आनंदीच्या पाठीमागे लागलेला असतो. आता आनंदी सैर वैर अगदी वाट फुटेल तिकडे पळत असते, आधाराची अपेक्षा करत असते. आता इकडे आनंदी धावतच एका ठिकाणी अशी पोहोचते की तिला रस्ताच सापडत नाही, त्यामुळे ती तिथेच खाली बसते आणि हा विद्याधरच्या तावडीत बरोबर सापडते. आता इकडे आनंदी जमिनीवर काहीतरी चापचत असते असे जेणेकरून त्या विद्याधरला फेकून मारता येईल. आता हा विद्याधर येऊन आनंदीला पाहतो तर तिथे खाली बसलेली असते. तिला पाहून हा विद्याधर म्हणत असतो, आता कशी सापडतीस बरं माझ्या तावडीत, आता कुठे जाणार आहेस तू? आता असं म्हणत असतो तेवढ्यातच आनंदी हाताला काहीच मिळत नाही म्हटल्यानंतर तेथीलच माती उचलते आणि विद्याधरच्या डोळ्यात फेकते. आता डोळ्यात फेकल्यानंतर विद्याधरला काही दिसायचंच बंद होतं. आता विद्याधरला चांगलाच ओरडायला सुरू करतो की अगं काय फेकलंस माझ्या डोळ्यामध्ये, मला सुद्धा आंधळ करतेस का? आता इकडे आनंदी सैरवैर धावत असते आणि हा विद्याधर तिच्या पाठीमागे एक सारखा धावत असतो. आता आनंदीला काय करावं ते सुचतच नसतं, एवढी ती घाबरलेली असते. आता एका खांबाला जाऊन आनंदी धडकते. त्यावेळेला विद्याधर तिला जाऊन धरतो आणि तिच्याशी झटापट करायला सुरू करतो. त्यावेळेला आनंदी वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा असं करतच त्या विद्याधरला दूर झटकत असते. पण आता विद्याधर काही केल्याने तिला ऐकायलाच तयार नसतो. आता आनंदी खूपच ताकद लावून विद्याधरला जोरात पाठीमागे ढकलते आणि पुन्हा धावायला सुरू करते. आता मी काय करू, कुठे जाऊ असं करतच आता आनंदी सैरवैर धावत असते. आता तिला काय करावं, कुठे पळावं काहीच कळत नसतं, कारण तिला तर काही दिसतच नसतं. आता हा विद्याधर एक सारखाच त्या आनंदीच्या पाठीमागे धावत असतो. आता आनंदी धावता धावता येऊन धडकते एका माणसाला आणि तो माणूस असतो युगंधर मालक साहेब. आता आनंदी अशी घाबरली आहे पाहून युगंधर मालक साहेब तिला म्हणतात, अगं आनंदी काय झालं एवढी का घाबरलेस? त्यावेळेला आता आनंदी हळूच आवाजात घाबरूनच म्हणत असते, मालक साहेब विद्याधर अशी म्हणते आणि ती चक्कर येऊनच पडते. आता युगंधर मालक साहेब आनंदीला उचलून घेतात आणि जोराने विद्याधर असे रागाने ओरडतात. आता विद्याधर हे आडून लपून पाहत असतो आणि विद्याधर घाबरलेला असतो. आता इकडे युगंधर मालक साहेब आनंदीला उचलून घेऊनच घरी आलेले असतात. आता घरी आल्याबरोबर आनंदी बेशुद्धच असते. तिला एका तिथे सोप्यावर झोपवतात आणि ताई, आई, सुनीता असं करून सगळ्यांना हाका मारतात. आता युगंधर असा ओरडत आहे पाहून घरातले सगळेच हॉलमध्ये जमा होतात. आता इकडे आनंदीला अशा अवस्थेमध्ये पाहून युगंधरची आई म्हणत असते, अरे काय झालं हिला? त्यावेळेला आता शिल्पा सुद्धा म्हणत असते, अरे काय झालं हिला, अशी का पडली आहे ही? त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, सगळं काही सविस्तर नंतर सांगतो, पहिल्यांदा डॉक्टरांना तर फोन कर. त्यावेळेला आता सुनीता पटकन धावत जाते आणि डॉक्टरांना फोन लावते. आता इकडे युगंधरने कमिशनर साहेबांना फोन लावलेला असतो, कारण या विद्याधरला आता चांगली शिक्षा युगंधर देणार असतो. आता तो म्हणत असतो, कमिशनर साहेब मला तुमची मदत हवी आहे. आता इकडे खूप रात्र झालेली असते तरी सुद्धा आरतीला झोप येत नसते, म्हणून ती अंगणामध्ये आकाशाकडे पाहतच उभारलेली असते. तेवढ्यातच पाठीमागून आबा येतात आणि आरतीला म्हणत असतात, अगं आरती काय झालं, अशी का तू आकाशाकडे बघत आहेस आणि काय विचार करत आहेस? त्यावेळेला आरती म्हणते, काही नाही आबा, झोप येत नव्हती म्हणूनच इथे उभारली आहे. त्यावेळेला आबा म्हणतात, आरती माझ्याशी खोटं बोलू नकोस, तू आनंदीचाच विचार करत आहेस ना? त्यावेळेला आरती काहीच बोलत नाही, शांतच उभा राहते. त्यावेळेला आबा म्हणत असतात, तुझ्या डोक्यामध्ये काय विचार सुरू आहेत ते मला माहीत आहे आणि मालक साहेब आणि आनंदी साधं बोलत सुद्धा नाही आहेत, मग यांच्या नात्याचं काय असंच तुला वाटत असेल ना? तर तू काळजी करू नकोस, या दोघांची जोडी देवानेच बनवली आहे, त्यामुळे या दोघांच्या नात्याचं काय
करायचं ते देवच पाहून घेईल. आता चल झोप चल असं म्हणून आबा आरतीला झोपण्यासाठी घेऊन जातात. इकडे आता युगंधर मालक साहेब पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आता त्या मदत करणाऱ्या हवालदारची चांगलीच युगंधर मालक साहेब जिरवणार आहेत. आता इकडे युगंधर काहीच बोलत नसतो, नुसता त्या हवालदारकडे बघत असतो आणि इकडे त्या इन्स्पेक्टरकडे बघत असतो. आता युगंधरची नजर त्या हवालदारच्या गळ्यात असलेल्या चेनकडे जाते आणि ती चेन तर विद्याधरची असते, त्यामुळे युगंधरला ओळखते. आता युगंधर त्या हवालदारकडे पाहून म्हणत असतो, तुम्ही चांगलेच हवालदार आहात अशी तुमची चर्चा आहे, तुमचं काम म्हणजे एक नंबरच असतं. त्यावेळेला हवालदार म्हणत असतो, हो मालक साहेब, मी अगदी प्रामाणिकपणे हातात घेतलेलं काम जबाबदारीने पार पाडतो. आता युगंधर हवालदारला म्हणत असतो, तुमचं बरोबर आहे आणि तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांची गरज या देशाला खरंच आहे. तेवढ्यातच फोनची रिंग वाजते. आता इन्स्पेक्टर तो फोन उचलणार, तेवढ्यातच युगंधर म्हणत असतो, नाही नाही, तुमच्यासाठी हा फोन नाहीये, हा फोन या हवालदारांच्यासाठी आहे. त्यावेळेला हवालदार चांगलाच खुश होतो आणि म्हणतोस तो माझ्यासाठी कमिशनर साहेबांनी फोन केला आहे असं म्हणतच तो आता फोन उचलतो. आता इकडे कमिशनर साहेबांनी त्या हवालदारला कामावरून कमीच केलेलं असतं. हे ऐकून त्या हवालदारच्या हातातून ऑटोमॅटिक फोन खालीच पडतो आणि त्याला धक्काच बसतो. आता तो हवालदार पटकन युगंधरच्या पायाशी येऊन पडतो आणि म्हणतो, मला माफ करा मालक साहेब, माझ्या हातून खूपच मोठी चूक झाली. आता युगंधर शांतच असतो आणि हवालदार असा वागत आहे हे विद्याधर सुद्धा आतून तुरुंगातून पाहत असतो. आता तो हवालदार मालक साहेब आता हवालदार युगंधर मालकांना म्हणत असतो की तुम्ही माझ्या पोटावर असा पाय आणू नका, माझ्या नोकरीला तुम्ही काही करू नका, मला माफ करा. आता हे हवालदारचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर उठून उभा राहतात आणि म्हणतात, नेमकं काय झालं आहे मला कळेल का? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, तुमच्या माघारी इथे यांचं काय चालतं, तुमचा स्टाफ काय करतो याची माहिती असते का तुम्हाला? आता इन्स्पेक्टर शांतच बसतो आणि युगंधर आता त्या हवालदारच्या गळ्यामध्ये जी चैन असते त्या चैनला धरतच त्याला उठवतो आणि म्हणतो, तू रे, तू काय वागतोयस? लोक इथं न्याय मागायला येतात आणि तू स्वतःच अन्याय करतोयस होय? तुला इथेच काय तर अख्खं महाराष्ट्रामध्ये कुठेच नोकरी मिळणार नाही याची मी खबरदारी घेतली आहे. आता तो इन्स्पेक्टर पुन्हा मधी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच युगंधर त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो, तुमचं सुद्धा सस्पेन्शन लेटर लवकरच येणार आहे, त्यामुळे तुम्ही खाली बसा. आता युगंधर त्या हवालदारला म्हणत असतो, इथून पुढे माझ्या घरच्यांच्या नादाला लागायचं नाही आणि कोणावरही अन्याय करायचा नाही. आता त्या हवालदारला सोडतो आणि इकडे विद्याधरकडे युगंधर येतो. आता युगंधर त्या विद्याधरला म्हणत असतो, तू किती पण इथनं बाहेर पडायचा विचार कर, पण मी तुला बाहेर पडूच देणार नाही. अख्खं आयुष्य तुला असं तुरुंगामध्येच मी काढायला लावणार आहे आणि तू काहीही केलंस तरी तू इथनं बाहेर पडूच शकणार नाहीस. आता अशी भीती घालूनच युगंधर तेथून निघून जातो. आता हा विद्याधर एवढा चिडलेला असतो की जोरानेच ओरडायला सुरू करतो. त्या हवालदारला जवळ बोलवून घेतो आणि म्हणत असतो, ए हवालदार, असं काही तो बोलून गेला बरं? असा का म्हणतो तर मी कधीच बाहेर पडणार नाही? का म्हणत होता तो असं? मी असं काय केलं आहे? तो माझा वकील 10 दिवस झालं बाहेर हातपाय हलवत आहे. आता हा हवालदार तर रडायलाच लागलेला असतो, कारण आता त्याच्या पोटावर पाणी फिरलेलं असतं. आता हा विद्याधर म्हणत असतो, काय झालंय, काय केले त्याने असं की मी बाहेर पडू शकत नाही? त्यावेळेला तो हवालदार म्हणत असतो, युगंधर मालक साहेबांनी काही अटी कोर्टामध्ये नमूद करून ठेवल्या आहेत, त्यामुळे तुम्ही आता बाहेर पडणार नाही. आता विद्याधर म्हणतो, दाखव मला काय अटी घातल्या आहेत बरं. आता हवालदार धावतच जातो आणि ती फाईल आणून विद्याधरला देतो. आता विद्याधर ती अटींची फाईल वाचतो. त्यावेळेला चिडूनच म्हणत असतो, तू किती पण अटी घाल मला, आता हा वाघ या तुरुंगातून बाहेर पडल्याशिवाय गप्प बसणारच नाही. आता इकडे आनंदी अजून बेशुद्धच असते. सुनीताताई पदरानेच वारं घालत असतात. आनंदी त्यांना काय झालं, काय झालं, ओ आनंदीताई उठा ना, असं सुनीताताई आनंदीला हाका मारत असतात. तेवढ्यातच त्या शिल्पाताई तेथे येतात आणि म्हणतात, अजून नाटक सुरूच आहे का? काय राणीसाहेब राजेशाही थाटात झोपल्या आहेत? ए उठ ग, ए उठ, काय झोपली आहेस? नुसतं नाटक करत आहे असं शिल्पाताई त्या आनंदीला काठीने डिवचतच म्हणत असतात. आता सुनीताताई म्हणत असतात, नाही हो शिल्पाताई, त्या नाटक नाहीत करत, त्या खरंच बेशुद्ध पडल्या आहेत. आनंदीताईंना खूपच मोठा धक्का बसलेला दिसतोय आणि एवढा वेळ झालं त्या बेशुद्ध आहेत, हे बरं नाही ना त्यांच्या तब्येतीसाठी. असं आता म्हटल्यानंतर
शिल्पाताई खूपच चिडतात सुनीतावर आणि म्हणत असतात, आता तू मला शिकवणार का काय करायचं आणि काय नाही. त्यावेळेला सुनीता आता पटकन मान खाली घालून शांत उभी राहते. आता या शिल्पाताई चिडूनच आनंदीच्या गालावर मारतच ए उठ असं करत असतात, पण आनंदी काही केल्याने उठतच नसते. त्यावेळेला आता शिल्पाताई सुनीताला म्हणत असतात, जाग पाणी घेऊन ये जा आणि थंड पाणी घेऊन ये. त्यावेळेला आता सुनीताताई म्हणत असतात, बरं ठीक आहे. आता शिल्पाताई म्हणतात, थोडं आणायचं नाही बरं का, बादली भरून पाणी घेऊन ये. त्यावेळेला आता सुनीताताई म्हणत असतात, अहो शिल्पाताई, पण शिल्पा काही ऐकायला तयारच नसते. आता सुनीता जाते पाणी आणायला. आता सुनीताताई बादली भरून थंड बर्फाचं पाणी घेऊन येतात. आता या शिल्पाताई ती बादली घेतात हातामध्ये आणि त्या आनंदीच्या अंगावर फेकणार असतात. इतक्यातच युगंधर घरी आलेला असतो आणि त्याच्या बुटांचा आवाज शिल्पाताईंना येतो. आता त्या मनातल्या मनातच विचार करतात की युगंधर घरी आलाय वाटतं आणि पटकन बादली खालीच ठेवतात. आता युगंधर तिथे येतो आणि आनंदीकडे पाहतच शिल्पाताईंना म्हणत असतो, बरी आहे ना ती आता. त्याला शिल्पाताई म्हणत असतात, हो बरी आहे. आता शिल्पाताई युगंधरला म्हणत असतात, कुठे गेला होतास तू. आता युगंधर म्हणतो, मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यावेळेला आता शिल्पाताई म्हणतात, पोलीस स्टेशनला म्हणजे विद्याधरने पुन्हा काही केलं आहे का. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, मी त्या विद्याधरला असा काही कायद्यातूनच धडा शिकवला आहे की तो पुन्हा निंबाळकरांच्या घराकडे वाईट नजर टाकणारच नाही. आता इकडे शिल्पाताई युगंधरला म्हणत असतात की विद्याधर तुझा भाऊ आहे आणि तुम्ही दोघं जण भाऊ असं भांडत राहिलात तर. आता शिल्पाताई विद्याधरची बाजू घेऊन बोलणार, इतक्यातच युगंधर तिला ओरडतो आणि म्हणतो, ताई तुझी बहिणीची माया इथे उतू जाऊ देऊ नकोस आणि विद्याधरचं काय करायचं ते मी पाहून घेतो. आता इकडे आनंदी मालक साहेबांचा आवाज ऐकून थोडीशी हालचाल करायला लागलेली असते. ताई तू बहिणीची माया दाखवावीस या मापाचा तो माणूसच नाहीये. एक नंबरचा बेशरम माणूस आहे, नीच माणूस आहे तो आणि तू या प्रकरणापासून लांबच राहा. हे प्रकरण मी माझ्या पद्धतीनेच हाताळणार आहे. इकडे आता सुनीताताई पदरानेच आनंदीला वारं घालत असतात. इकडे आता आनंदीला शुद्ध आलेली असते. आता सुनीता म्हणत असते, मालक साहेब ताई साहेब आनंदीताई उठल्या आहेत. आता आनंदी उठून बसते. आता तिच्याकडे पाहून युगंधर म्हणत असतो की कशी आहेस ग पोरी, तू आहेस का बरी. त्यावेळेला आनंदी शांतच असते. आता युगंधर शिल्पाला म्हणत असतो, डॉक्टरांचं काय झालं, ते आले नाहीत का. त्याला शिल्पा म्हणत असते, अरे काय गरज आहे डॉक्टरांची, आम्ही आहे ना काळजी घ्यायला. त्यावेळेला युगंधर सुनीताताईंना आनंदीची काळजी घ्यायला सांगून तेथून निघून जातो. आता इकडे आनंदीला सुनीताताई किचनमध्ये घेऊन जातच असतात. तेवढ्यात शिल्पाताई तिला म्हणत असतात, आज वाचलीस उद्या कोण वाचवणार आहे तुला बरं आनंदी. आता त्यावेळेला आनंदी शांतच बसते. आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये आता मालक साहेब बाहेर दिवाणवरच झोपलेले असतात. त्यावेळेला सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, मालक साहेब आज रूम सोडून बाहेर हॉलमध्ये झोपले आहेत. आजपर्यंत असं कधीच झालं नाही. मला असं वाटतंय आनंदीताई तुमच्या संरक्षणासाठीच मालक साहेब आज हॉलमध्ये झोपले आहेत. हे ऐकून आनंदीला खूपच समाधान वाटत असतं. तिच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. त्यानंतर शिल्पाताई आनंदीवर खूपच चिडलेल्या असतात आणि हाताला धरूनच आबांच्या घरी आणून ढकलून लावतात आणि तिला खालीच पाडतात. आता आबा आश्चर्याने शिल्पाताईंकडे पाहत असतात. आता शिल्पाताई म्हणत असतात, तुमच्या या दळबर्दरी घरामध्ये तुमच्या या नातीला ठेवून घ्या. तिला जर सासरी येऊन निंबाळकरांच्या घरी मांस दाखवायचं असेल तर आमच्या घराला तिची गरज नाही. आता आबा आरची नेमकं याच्यावर काय उपाय काढणार आहेत. आता आनंदी परत निंबाळकरांच्या घरी कशी जाणार आहे तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत.